नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या. जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. बिहार आणि आसामसारखे परिपत्र काढण्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सुरू असलेली पोलीस कारवाई तात्काळ थांबवून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केलेली आहे. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे हे लोकशाही व्यवस्थेला शोभणारे नाही. पेपरफुटीसारख्या गंभीर गैरप्रकारांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही केली जाते आहे. ही अत्यंत संतापजनक बाब आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील आपल्या पत्रात यांनी म्हटलेलं आहे की नीट पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते आणि या अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडलेलं आहे. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये तसेच देशातील इतर राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे, नोटिसा बजावणे आणि पोलीस कारवाई करण्याचे प्रकार सुरू आहे. सरकारने दिलेल्या शब्दापासून फिरत विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या लोकशाही चळवळीची फसवणूक केल्याची खंत जयंत पाटील यांनी पत्रात व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून राज्यातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे, त्यांच्यावरील पोलीस कारवाई तात्काळ थांबवावी, तसेच अशी कोणतीही कारवाई करणार नाही असे परिपत्रक बिहार आणि आसाम राज्य सरकारने काढले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने परिपत्रक काढावे आणि सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी अशी मागणी जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.